नमस्कार मित्रांनो. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक सुंदर, प्रेरणादायी आणि जीवनाला नवी दिशा देणारी गोष्ट. ही कथा आहे एका शेतकरी वडिलांची आणि त्यांच्या आळशी मुलाची. खजिन्याच्या शोधात निघालेला मुलगा शेवटी असा धडा शिकतो जो त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न यांचे खरे महत्त्व या गोष्टीतून आपल्याला समजते. त्यामुळे ही रंजक कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तिचा संदेश तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. जर तुम्हाला अशा प्रेरणादायी, मनोरंजक आणि मूल्यवान मराठी गोष्टी आवडत असतील तर आमच्या द स्टोरी एको मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची प्रेरणादायी गोष्ट, मेहनतीचा खजिना. मेहनतीचा खजिना. हरीश नावाचा एक शेतकरी एका छोट्याशा सूर्यप्रकाशाने उजळलेल्या गावात राहत होता. त्याला आपल्या जमिनीवर जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम होते. रोज सकाळी पक्षी जागे होण्यापूर्वीच हरीश आपल्या शेतात पोहोचलेला असायचा. तो प्रत्येक पानाची काळजी घ्यायचा आणि माती योग्य आहे ना याची खात्री करायचा. दुपारच्या उन्हात पाठ दुखत असली तरी आपल्या पिकांची वाढ पाहून त्याच्या चेहऱ्यावर नेहमी आनंदी हास्य असायचे. हरीशचा मुलगा अर्जुन मात्र वडिलांपेक्षा खूप वेगळा होता. त्याला मातीमध्ये काम करणे म्हणजे मोठा त्रास वाटायचा. हरीश पाणी आणण्यात व्यस्त असताना अर्जुन एखाद्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली निवांत झोप काढायचा. झोपला नाही तर तो जांभया द्यायचा किंवा तलावात दगड फेकत बसायचा. त्याला आरामाचे जीवन हवे होते आणि शेतीत त्याला अजिबात रस नव्हता. हरीशला अर्जुनच्या भविष्याची काळजी वाटू लागली. त्याला माहीत होते की मुलाने जबाबदारी आणि मेहनतीचे महत्त्व शिकले पाहिजे. एक दिवस मी त्याची काळजी घेण्यासाठी इथे नसेन, असा विचार तो दुःखी मनाने करायचा. एका संध्याकाळी ओसरीवर बसून तो काजव्यांचा खेळ पाहत होता. तेव्हाच त्याच्या मनात एक हुशार योजना आली. अर्जुनला मेहनतीचे महत्त्व शिकवण्याचा मार्ग त्याला सापडला. दुसऱ्या दिवशी सकाळी हरीशने अर्जुनला शेताच्या कडेला बोलावले. बाळा, तो गंभीर आवाजात म्हणाला, मी तुला एक गुपित सांगतो. अनेक वर्षांपूर्वी आपल्या शेतात कुठेतरी एक मोठा खजिना पुरला गेला आहे. आता मी तो शोधण्यासाठी खणू शकत नाही, पण जर तू तो शोधलास तर त्या खजिन्यातील सर्व सोने चांदी तुझी असेल. हे ऐकताच अर्जुनचे डोळे उत्साहाने चमकले. अर्जुन आयुष्यात कधीच इतक्या वेगाने हलला नव्हता. त्याने एक जड फावडा उचलला आणि शेताच्या मध्यभागी धावत गेला. त्याच्या मनात सोन्याची नाणी आणि मौल्यवान दागिने भरलेल्या पेट्यांची चित्र होती. तो पहाटेपासून रात्री तारे दिसेपर्यंत खणत राहिला. गावातील सर्वांत श्रीमंत माणूस होण्याचे स्वप्न तो पाहत होता. दिवसामागून दिवस अर्जुन मेहनत करत राहिला. त्याच्या हातांना फोड आले, कपडे धुळीने माखले. त्याने संपूर्ण शेत खणून काढले, पण त्याला ना सोने सापडले ना रत्ने. शेवटी तो एका मोठ्या दगडावर बसला. तो खूप थकला होता आणि रागावला होता. बाबा, तो ओरडला, मी सगळीकडे शोधले, पण इथे कोणताच खजिना नाही. हरीश आपल्या थकलेल्या मुलाजवळ गेला आणि उकरलेल्या शेताकडे पाहू लागला. बरं, तो शांतपणे म्हणाला, तू माती उलटवण्याचे कठीण काम आधीच केले आहेस. आता ही जमीन पेरणीसाठी उत्तम तयार झाली आहे. ती रिकामी ठेवणे योग्य नाही. खजिना मिळेपर्यंत आपण इथे बियाणे पेरू या का? अर्जुनने दीर्घ श्वास घेतला, पण वडिलांचे म्हणणे त्याला योग्य वाटले. आपली मेहनत वाया जाऊ नये म्हणून अर्जुनने मदत करण्याचे मान्य केले. हरीशच्या मार्गदर्शनाखाली त्याने नीट ओळींमध्ये बियाणे पेरले. रोज तो पाण्याची भांडी उचलून शेतात आणू लागला. काही दिवसांतच छोट्या हिरव्या रोपांनी मातीमधून डोके वर काढले. झाडे वाढताना पाहून अर्जुनला एक वेगळाच आनंद आणि अभिमान वाटू लागला. काही महिने गेले आणि संपूर्ण शेत सोनेरी पिकांनी डोलू लागले. गव्हाची शेते उंच वाढली होती आणि वाऱ्यावर सुंदर डोलत होती. तो त्या शेताचा आतापर्यंतचा सर्वांत उत्तम हंगाम ठरला. हरीश आणि अर्जुन दोघेही एकत्र कापणी करू लागले. अर्जुनला आपल्या हातातील ताकद आणि पाठीवर पडणारे ऊन आवडू लागले. त्यांनी संपूर्ण पीक गावच्या बाजारात विकले आणि भरपूर पैसे मिळवले. अर्जुनने चांदीच्या नाण्यांनी भरलेली जड पिशवी हातात घेतली आणि त्याला जाणवले की हे सर्व त्याच्या स्वतःच्या मेहनतीचे फळ आहे. हरीश हसला आणि मुलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, अर्जुना, हाच तो खजिना ज्याचे मी तुला वचन दिले होते. मेहनतीचे फळ हेच खरे सोने असते.